नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ग्रॅव्हिटेशन या चॅप्टर मध्ये पेज नंबर 12 वरचं डिस्कस करणार आहोत. ओके, सो तुम्हाला पेज नंबर 12 चं डिस्कस करण्या अगोदर मी सांगून देतो की पेज नंबर 12 वर तुम्हाला काय सॉल्व एक्झाम्पल दिलेले आहेत. ओके, ते सॉल्व एक्झाम्पल काय करायचे, सॉल्व करायचा प्रयत्न करायचा, मीन्स सॉल्व करायचे. सॉल्व झाल्यानंतर ते मला तुम्ही पर्सनली सेंड करायचे. ओके, आणि त्याच्यामध्ये जर का काही अडचण असेल ते डाउट्स पण मला विचारायचे, मी तुम्हाला ते पर्सनली ते डाऊट क्लिअर करेन. चालेल. तर मग आज आपण बघणार आहोत पेज नंबर 12 वरचा यूज युअर ब्रेन पॉवर. बघा, यूज युअर ब्रेन पॉवर मध्ये दिलेले पेज नंबर 12 वर, अकॉर्डिंग टू द न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज हायर on an object of a larger mass. Why don't that the fall down with the higher velocity as compared to the object with the lower mass? आता इथे काय सांगितले त्यांनी की ग्रॅव्हिटेशनल फोर्स मध्ये जे काही ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे त्याच्यामध्ये काय आहे, जर का आपण दोन बॉडी घेतली, बरोबर ना, ही एक बॉडी आणि ही एक बॉडी. आता ह्या बॉडीचा मास असेल 1 kg. ओके, आणि या बॉडीचा मास असेल 2 kg. तर त्यांचा प्रश्न असा आहे की जर का एखादा ऑब्जेक्टचा मास, दोन ऑब्जेक्ट घेतले आणि त्या एकाचा मास एक कमी आणि एकाचा जास्त आहे, मग हा जो जास्त मास वाला ऑब्जेक्ट आहे तो लवकर का बरं खाली जात नाही फास्टली? ओके, त्याची व्हेलोसिटी का बरं जास्त होत नाही खाली जाताना, ते त्यांनी क्वेश्चन केले. मग हे दोन्ही सारखेच का बरं जातात असं त्यांनी विचारले, सेम हाईट पासून. बरोबर, जी काही हाईट आहे त्याची त्या हाईटवरून ते सेम का बरं जातात, बरोबर ना. याचं मास जास्त आहे, मग हा लवकर का बरं जात नाही आणि हा स्लो का बरं जात नाही, असं त्यांचं तिथं क्वेश्चन. मग त्या क्वेश्चनचा आन्सर आपल्याला काय सांगते, आपल्याला माहिती आहे ऍक्सेलरेशन ड्यू टू दी ग्रॅव्हिटी. काय ऍक्सेलरेशन ड्यू टू दी ग्रॅव्हिटी? स्मॉल g इक्वल्स टू gm अपॉन capital R square. G is a gravitational constant, m is a mass of earth, R is a radius or distance between the object. Okay, or distance between the earth and object. Okay, हे काय डिस्टन्स बिटवीन दी अर्थ अँड ऑब्जेक्ट. आता इथे काय सांगते बघा, त्यांचा क्वेश्चनचा आन्सर आपल्या ह्याच्यात भेटून जाईल. आपल्याला माहिती ऍक्सेलरेशन यांचं काय होतंय, ही वस्तू खाली पडते डाऊनवर्ड डायरेक्शननी, म्हटल्यावर त्यांचा कोणता काय व्हॅल्यू ऍक्ट होते, व्हॅल्यू जी ऍक्ट होते. कसं ऍक्सेलरेशन ड्यू टू दी ग्रॅव्हिटी काय होता, फॉल डाऊन होत आहे. फॉल डाऊन होत आहे कशामुळे, ऍक्सेलरेशन ड्यू टू दी ग्रॅव्हिटी. पण मग याच्यामध्ये बघा, आता त्यांनी काय सांगितलंय की हा लवकर जातो, हा लवकर का बरं जात नाही, बरोबर ना, कारण की याचा मास जास्त आहे, मग हा लवकर गेला पाहिजे ना खाली, असं त्यांचं क्वेश्चन. मग इथं सांगतील आपल्याला या ऍक्सेलरेशन ड्यू टू दी ग्रॅव्हिटी मुळे की जी ची व्हॅल्यू ही कशावर डिपेंड आहे, मास ऑफ अर्थ आणि काय रेडियस. बरोबर, कशावर डिपेंड आहे तुमची जी ची व्हॅल्यू, मास आणि दी रेडियस. बरोबर, जर का मास आणि रेडियस चेंज होत असेल तरच काय होणार, इथं ऑब्जेक्टच्या व्हेलोसिटी मध्ये काय होणार आहे, चेंज येणार आहे. ओके, सो याच्यावरून आपण सांगू शकतो की तुमचा जो जी ची व्हॅल्यू आहे, ओके, स्मॉल जी ची व्हॅल्यू ही ऑब्जेक्टच्या मासवर डिपेंड नाही, म्हणजे ती स्मॉल एम वर डिपेंड नाहीये. ओके, ती कशावर डिपेंड आहे, कॅपिटल एन अँड कॅपिटल आर. कॅपिटल एम इज मास ऑफ रेडियस and capital R is the radius of the earth from the object. ओके, सो हे त्याच्यावर डिपेंड. जर का रेडियस चेंज झाली असती मग ही व्हेलोसिटी चेंज झाली असती. मग याच्यावर आपण क्लिअर सांगू शकतो, काय सांगू शकतो की जे ऍक्सेलरेशन ड्यू टू दी ग्रॅव्हिटी ती कशावर डिपेंड नाहीये, ऑब्जेक्ट ऑफ मास, म्हणजे या ऑब्जेक्टचं किती मास आहे याच्यावर ते डिपेंड आहे का, नाहीये. दॅट्स वाय हे काय करणार आहे, दोन्ही सोबतच खाली पडणार आहे. कळालं, क्लिअर झाला टॉपिक. ओके, सो हे त्याचं क्वेश्चन होतं. हे क्वेश्चनचं ते आन्सर आहे की काय लिहायचं क्वेश्चन मध्ये, acceleration due to the gravity, that is a g, it is a does not depend on the mass of the object. It is a depend on the m, capital M and capital R. Capital M is a mass of earth, capital R is a radius of the earth. ओके, या दोन गोष्टीवर डिपेंड आहे, त्याच्यामुळे ही जड वस्तू ही अगोदर जात नाही. ओके, दोन्ही काय जातात, सोबत जातात, कारण की त्यांच्या मासवर डिपेंड नाही जी. क्लिअर झाला असेल तुम्हाला. ओके, सो आता याच्यावर आपण न्यू पेज 13 वर. ओके, पेज 13 वर डिस्कशन आपण करणार आहोत. ओके, पेज 13. आता बघा पेज 13 वर काय काय दिलेलं आहे. पेज 13 वर न्यू टॉपिक आपला ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. ओके, काय ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी.
बघा आता ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी मध्ये बघा आपण पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. कुठं बघितलेलं आपण 9th स्टँडर्ड मध्ये. व्हॉट इज द पोटेन्शियल एनर्जी? काय होती पोटेन्शियल एनर्जी? ए बॉडी अक्वायर्ड दी काय पोझिशन, एखादी बॉडी जर का काय करते एखाद्या हाईटवर आहे, एका सर्टन हाईटवर आहे किंवा पोझिशनवर आहे, तर मग त्याच्यामध्ये कोणती एनर्जी स्टोअर केली जाते? पोटेन्शियल एनर्जी. बरोबर ना, आपण अगोदर बघितलं. ओके, सो याच्यामुळे काय होणार तुमचं पोटेन्शियल एनर्जी आपल्याला माहिती आहे. पोटेन्शियल एनर्जी वरून काय तुमचं ग्रॅव्हिटेशन एनर्जी. बरोबर. सो आता ग्रॅव्हिटेशन एनर्जी मध्ये बघा काय काय दिलेलं ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी मध्ये. We have studied the potential energy in a last standard. The energy stored in an object because of the position or state is called the potential energy. बरोबर ना, एखाद्या वस्तूच्या पोझिशनवर सांगू शकतो की त्याच्यामध्ये आपण पोटेन्शियल एनर्जी आहे की नाही. ओके, म्हणजे ती काही स्टोअर असते. पोटेन्शियल एनर्जी काय असते? स्टोअर असते एका सर्टन हाईटवर किंवा सर्टन पोझिशनवर. त्याला आपण काय म्हणतो? पोटेन्शियल एनर्जी. ओके, दिस एनर्जी इज a relative and increase as we go to greater height from the surface of the earth. बघा इथे आता काय आपल्याला जर का पोटेन्शियल एनर्जी वाढवायची, ओके, आपल्याला काय जावं लागेल? वरती जावं लागेल. जेवढं आपण जास्त वरती पोझिशन करू एखाद्या ऑब्जेक्टची तेवढी त्याची पोटेन्शियल एनर्जी काय असणार आहे? जास्त असणार. कळालं? पोटेन्शियल एनर्जी कशी वाढते? जसं जसं आपण अप जाऊ, ओके, जसं जसं आपण वरती जाऊ तसं तसं पोटेन्शियल एनर्जी मध्ये पण काय होणार आहे? वाढ होणार आहे. We had assumed the potential energy of the object of a mass m. आपण काय केलं? एक अज्युम केलंय की एक ऑब्जेक्ट आहे, ओके, हा एक ऑब्जेक्ट आहे, त्याचा मास m आहे, त्याची पोटेन्शियल एनर्जी h आपण काय केली आहे? मानली. सॉरी, त्याची हाईट m इज अ ऑब्जेक्ट, h इज अ हाईट. तो काहीतरी सर्टन हाईट वर. बघा काय सांगितलंय? द एनर्जी इज रिलेटिव्ह अँड इन्क्रीज ॲज वी गो टू ग्रेटर हाईट फ्रॉम द सरफेस ऑफ अर्थ. We had assumed that the potential energy of an object of a mass m at a height h from the ground is a mgh. मग काय सांगितलंय की एक ऑब्जेक्ट आहे, ओके, हा ऑब्जेक्ट एका सर्टन हाईट वर आहे फ्रॉम दी, हा एका सर्टन हाईट वर आहे अर्थ पासून. ओके, सो त्याची एनर्जी काय मानली आपण? पोटेन्शियल एनर्जी mgh. बरोबर, कारण की त्याच्यावर काहीतरी जी पण ऍक्ट होतंय. मास म्हणजे ते m म्हणजे त्याची हाईट, m म्हणजे त्याचा मास आणि h म्हणजे हाईट. ओके, m म्हणजे मास, g म्हणजे ऍक्सेलरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटी आणि h म्हणजे त्याची हाईट. हे काय आहे? एखादा ऑब्जेक्ट तुमचा कुठे असेल? फ्रॉम सरफेस पासून, अर्थ सरफेस पासून काहीतरी उंचीवर असेल तर आपण त्याचं काय लिहू शकतो? त्याची पोटेन्शियल एनर्जी काय लिहू शकतो? पोटेन्शियल एनर्जी इक्वल्स टू mgh. लक्षात ठेवायचंय, हा फॉर्म्युला आहे तुमचा पोटेन्शियल एनर्जीचा. जेव्हा एखादा ऑब्जेक्ट हा तुमच्या अर्थ सरफेस पासून थोड्याशा अंतरावर असेल तेव्हा. नेक्स्ट बघा mgh. ओके, मग ते आपण कशाने कळतं ते आपल्याला? पोटेन्शियल एनर्जी आपण त्याची फाइंड केली. काय दिली की एखादा ऑब्जेक्ट त्याचा मास m आहे आणि त्याची हाईट काहीतरी h आहे, ओके, अर्थ सरफेस पासून. तर मग त्याची पोटेन्शियल एनर्जी कशी फाइंड करू आपण? mgh. आता नेक्स्ट बघा, at the height h from the ground is a mgh, on the ground is a 0. आता याची एका सर्टन हाईट वर एक ऑब्जेक्ट आहे, काहीतरी सर्टन हाईट आहे, तेव्हा त्याची पोटेन्शियल एनर्जी काय घेणार मी? p mgh. पण जर का ऑब्जेक्ट कुठे प्रेझेंट आहे तुमचा? ऑन दी सरफेस ऑफ अर्थ, देन पोटेन्शियल एनर्जी विल बी 0. ओके, इथं पोटेन्शियल एनर्जी काय असणार आहे? 0 असणार. ओके, एवढं लक्षात ठेवायचं. नेक्स्ट बघा काय दिलेलं आहे? When h is a small compared to the radius r of the earth, we can assume g to be constant and the increase in h for परत बघा काय? when h is a small compared to the radius r of the earth. ओके, काय सांगितलं तिथं? हाईट जर का स्मॉल असेल आणि रेडियस जर का काय असणार आहे? जास्त असणार आहे, तेव्हा बघा काय म्हणजे जर का आपण कम्पेअर केले दोन्ही, बरोबर, h हा r पेक्षा कमी, तेव्हा काय? we can assume g to be the constant and can use the above formula mgh. बरोबर, जर का तुमची h ची व्हॅल्यू ही कमी असेल, बरोबर, आणि r ची व्हॅल्यू म्हणजे r पेक्षा जी काय असणार आहे? कमी असणार आहे. बरोबर, रेडियस पेक्षा जर का तुमचं जी काय असणार कमी असणार आहे, तेव्हा आपण रेडियस पेक्षा तुमची काय कमी असणार आहे? हाईट. तर आपण काय कोणता फॉर्म्युला यूज करणार आहे? mgh. त्याच्यानंतर बघा, बट फॉर दी व्हॅल्यू ऑफ हाईट लार्ज, म्हणजे h ची व्हॅल्यू जर का लार्ज असेल, बरोबर ना, h जर का r पेक्षा काय असेल? छोटा असेल, तर कोणता फॉर्म्युला यूज करायचा? mgh. आता h जर का
आर पेक्षा मोठा आहे, मग कोणता फॉर्म्युला यूज करायचा ते बघा. But for the large value of h, the value of g decreases with the increasing the height. For an object at an infinite distance from the earth, the value of g is a 0 and the infinite gravitational force does not act on the object. Okay? आता इथे काय सांगितलं त्यांनी की जर आपण काय केलं, ऑब्जेक्टची हाईट ही वाढून दिली खूप. ओके, खूप हाईट वाढून गेली त्या ऑब्जेक्टची, मग काय होणार आहे, ते इन्फिनाइट डिस्टन्सला निघून जाणार आहे. म्हणजे इन्फिनाइट डिस्टन्सचं तुमची पोटेन्शियल एनर्जी किती असणार आहे, 0 असणार आहे परत. ओके, इन्फिनाइट डिस्टन्सची पोटेन्शियल एनर्जी पण काय असणार आहे, 0 असणार आहे, कारण की त्या अंतर आपल्याला माहिती आहे का, नाही. त्याच्यामुळे मग काय होणार, ती 0 असणार आहे जर का ऑब्जेक्ट हा इन्फिनाइट डिस्टन्सवर असेल. नेक्स्ट बघा, सो इट इज मोर अप्रोप्रिएट टू अज्युम दी व्हॅल्यू ऑफ पोटेन्शियल एनर्जी इज अ 0. ओके, व्हॅल्यू ऑफ पोटेन्शियल एनर्जी आपण 0 काही ठिकाणी अप्रोक्सिमेटली सांगू शकतो. पहिले कुठं, पर सरफेसवर आपण 0 दाखवू शकतो ती, आणि इन्फिनाइट डिस्टन्सवर. ओके, आता याच्यामध्ये किंवा याच्या खाली असेल तर मग काय करायचं ते बघा. ओके, ही कंडिशन येईल तेव्हा. द दी स्मॉलर डिस्टन्स, आता काय डिस्टन्स काय स्मॉल आहे, कशापेक्षा बघा, द फॉर अ स्मॉलर डिस्टन्स हाईट that is height the potential energy is less than 0, that is it is a negative. जर का पोटेन्शियल एनर्जी बघा, जर का हाईट ही स्मॉल आहे, हाईट कशी आहे, स्मॉल आहे, देन पोटेन्शियल एनर्जी कशी घेतो आपण, पोटेन्शियल एनर्जी त्याची काय 0 असणार आहे, बरोबर. दॅट इज अ नेगेटिव्ह, आणि ती काय असणार आहे, नेगेटिव्ह. म्हणजे जर का 0 पेक्षा हाईट काय असणार तुमची कमी असणार आहे, तिथं आपल्याला काय घ्यायचं, नेगेटिव्ह. आता बघा दुसरा फॉर्म्युला. पहिला फॉर्म्युला कसा बघितला आपण, एखादा ऑब्जेक्ट जर का अर्थच्या एका सर्टन हाईटवर असेल, बरोबर ना, एका सर्टन हाईटवर असेल तर आपण काय घेणार आहे, h. आता नेक्स्ट कंडिशन मध्ये काय सांगितलंय, when an object it at height of h from the surface of the earth it is a potential energy. आता त्याची पोटेन्शियल एनर्जी बघा कशी घेतली, दी पोटेन्शियल एनर्जी PE equals to minus GMM upon R plus h. म्हणजे इथं काहीतरी ऑब्जेक्ट एका सर्टन हाईटला आहे, बरोबर ना, तुमचा ऑब्जेक्ट कुठे एक सर्टन हाईटला आहे, त्याचा स्क्वेअर घेणार आहे, बरोबर. बघा त्याच्यामध्ये काय सांगितले, here m and r are the earth mass and the radius respectively. म्हणजे आता बघा याच्यातला आपण एक एक सेंटेन्स देऊ. p means potential energy. आता जीव, आणि निगेटिव्ह का बरं एक्सेलरेशन इथं, सॉरी निगेटिव्ह काय इथं लेंथ निगेटिव्ह का बरं घेतली, कारण की अपोजिशन आहे इथं, काय होतंय, फोर्स विरुद्ध दिशेने काय होतंय, अप्लाय होतोय, बरोबर. त्याच्यामुळे काय झालं, स्मॉलर आहे. फॉर दी स्मॉलर डिस्टन्स हाईट अँड पोटेन्शियल एनर्जी लेस दॅन 0, बरोबर ना. म्हणजे काय, जेव्हा स्मॉल डिस्टन्स राहतं, हाईट एकदम स्मॉल असते, जेव्हा पोटेन्शियल एनर्जी काय असते, 0 पेक्षा कमी असते, 0 पेक्षा कमी असते. 0 पेक्षा कमी म्हणजे आपण कशामध्ये घेतो, नेगेटिव्ह मध्ये घेतो. ओके, सो दॅट्स वाय हे नेगेटिव्ह घेतले त्यांनी. आता बघा, जी इज अ ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, okay, then capital M is a mass of earth, capital M is a mass of earth, then R radius of earth. Okay, and last one is a h. आता h ला काय सांगता येईल, height of object, height of object from the earth surface. बघा इथं पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आपण बघितला. हा केव्हा यूज करायचा, जेव्हा तुमची हाईट ही 0 पेक्षा काय असेल, कमी असेल, म्हणजे निगेटिव्ह मध्ये असेल, तेव्हा काय, मग मायनस कॅपिटल G स्मॉल m इंटू स्मॉल l. ओके, काय GMM. ओके, GMM अपॉन R प्लस h ब्रॅकेट स्क्वेअर, दॅट इज, देन काय सांगता येईल, G इज अ ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, देन M इज अ मास ऑफ अर्थ, R इज अ रेडियस ऑफ अर्थ. ओके, and height h is a height of the object from the earth surface, and small m is a mass of object, ओके. स्मॉल m हा काय तुमचा मास ऑफ दी ऑब्जेक्ट. ओके, हे असं तुमचं होतं, त्याच्यामध्ये तुम्हाला कळालं असेल. ओके, दोनच फॉर्म्युले तुमचे, P इक्वल्स टू mgh. ओके, एका सर्टन हाईटला वरती असेल तेव्हा, ओके, तेव्हा आपण काय करतो, P इक्वल्स टू mgh घेतो, ती पॉझिटिव्ह होतो, कारण की पॉझिटिव्ह मध्ये राहतं ना वरती. जर का 0 पेक्षा कमी असेल, ओके, हाईट इज लेस दॅन दी 0, देन वी यूज दी मायनस साइन.
आणि त्याचा फॉर्म्युला काय झाला GMM अपॉन R प्लस H ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, हे तुमचं क्लिअर झालं असेल. नेक्स्ट तुमचा टॉपिक आहे याच्यामध्ये एस्केप व्हेलोसिटी. ओके, सो एस्केप व्हेलोसिटी बद्दल आपण डिस्कस करू.